तर मग ही 2 दिवस केलेली मी शॉपिंग ती कशासाठी केली आहे हे तुम्हाला सांगतेच। तर मला जायचं होतं माझ्या आत्याच्या पोरीच्या लग्नासाठी, त्यामुळंच ही 2 दिवसापासून शॉपिंग चालू होती, बाजारात येणं जाणं चालू होतं। बरं ठीक आहे, असो, लग्नाला तर पोहोचले, लग्न अटेंड वगैरे केलं, पण मला जास्त काही व्हिडिओ आणि फोटो काढता आले नाही, पण जेवढेच काढले आहेत तेवढे मी तुमच्याशी शेअर करते। तर इथे बघू शकता ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी रात्रीचा हा सीन आहे आणि सगळे पाहुणे वगैरे झोपले होते मंदिराच्या बाहेर आणि लेडीज मंदिराच्या आत झोपलेल्या होत्या, पण मला काही झोप लागत नव्हती म्हणून मी बाहेर बसून टाईमपास करत होती मोबाईलमध्ये। आणि मला आहे ना एक घाणेरडी सवय, ती म्हणजे माझी नखं कुरतडायची। तर कोणाला अशी सवय आहे त्यांनी कमेंट करा, कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि याला बंद कसं करता येईल या घाण सवयीला तेही सांगा। त्यानंतर मला आतून आवाज आला बाबूचा की तो मम्मा मम्मा करून वरडत होता। मी आत जाऊन त्याला पुन्हा झोपवलं आणि पुन्हा येऊन आपल्या जागेवरती झोपले, कारण सकाळीच आम्हाला लवकर निघायचं होतं। 5:30ची बेल लावली आणि लवकरच झोपून घेतलं। मग सकाळी उठलो आम्ही आणि लवकर आंघोळी वगैरे करून मग आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो। मग चाललो होतो आम्ही पुन्हा आमच्या गावी। मग मध्येच आम्हाला भूक लागली सकाळी नाश्त्याला, मग नाश्त्यासाठी आम्ही एका हॉटेलवर थांबलो होतो। तिथे तर नाश्त्याचा विचारूच नका, इतका सुंदर नाश्ता होता। पोहे, भजे आणि कढी होते, असा काही वेगळाच नाश्ता होता। संभाजीनगरमध्ये गेलो होतो आम्ही या लग्नासाठी। तर इथे बघू शकता आम्ही नाश्ता करतोय आणि माझ्या बाबूला आहे ना बिलकुलच व्हिडिओ काढलेला आवडत नाही। तर चला भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये।